बघतोय निलेश राणे आघाडीवर आहेत, विद्यमान वैभव नाईक हे पिछाडीवर पडल्याचं पाहायला मिळतंय। उमेदवारीसाठी निलेश राणेंनी शिवसेनेमध्ये प्रवेश केल्याचं पाहायला मिळतंय। 113 जागी महायुती तर 107 ठिकाणी महाविकास आघाडीवर असल्याचं पाहायला मिळतंय। इतर ठिकाणी 10 उमेदवार आघाडीवर असल्याचं पाहायला मिळतंय। छोटे पक्ष सुद्धा चांगली कामगिरी करताना पाहायला मिळतात। काँग्रेस 40 ठिकाणी आघाडीवर आहे, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे 31 ठिकाणी, शरद पवारांचा पक्ष 9 ठिकाणी आघाडीवर आहे। तर दुसरीकडे आपण जर बघितलं तर भाजप 68 ठिकाणी, शिवसेना शिंदे गट 26, राष्ट्रवादी अजित पवार गट 16 ठिकाणी आघाडीवर असल्याचं पाहायला मिळतंय। आपण बघतोय कोकणातून महत्वाची बातमी नाशिक मधून आता बघूयात। नाशिक मध्यमधून भाजपच्या देवयानी फरांदे या आघाडीवर आहेत। नाशिक मध्यमधून वसंत गीते हे पिछाडीवर जाताना आपल्याला पाहायला मिळत आहेत। सुरुवातीचे कल हे आत येताना पाहायला मिळत आहेत। कुडाळमधून निलेश राणे आघाडीवर आहेत, वैभव नाईक हे पिछाडीवर असल्याचं पाहायला मिळत आहे। सगळ्या हाय व्होल्टेज लढती कोकणातल्या आपल्याला पाहायला मिळत आहेत। तर दुसरीकडे कुलाबामधून राहुल नार्वेकर हे आघाडीवर असल्याचं पाहायला मिळतंय। राहुल नार्वेकरांच्या मतदारसंघातला सुद्धा कल आपल्यापर्यंत पोहोचतोय। राहुल नार्वेकर यांनी सुरुवातीच्या कलांमध्ये आघाडी घेतलेली आहे, तर बारामतीमध्ये अजित पवार हे आघाडीवर पोहोचलेले आहेत। पहिल्या फेरीमध्ये अजित पवार यांनी आघाडी घेतलेली आहे। मुंबादेवीमध्ये काँग्रेसचे अमीन पटेल हे आघाडीवर आहेत, त्या ठिकाणी शिवसेनेच्या उमेदवार आहेत। शायना एनसी या पिछाडीवर गेल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे। माळशिरसमध्ये भाजपचे विद्यमान आमदार राम सातपुते पिछाडीवर असल्याचं पाहायला मिळतंय। राम सातपुते यांचा सामना हा शरद पवार यांच्या पक्षाच्या उत्तम जानकर यांच्या सोबत होतोय। उत्तम जानकर हे 2019 मध्ये राम सातपुते अवघ्या 2000 मतांनी राम सातपुते यांचा त्यावेळेला विजय झाला होता। आता पहिल्या फेरीमध्ये राम सातपुते हे पिछाडीवर जाताना दिसतात। मानखटाव मधून भाजपचे जयकुमार गोरे हे आघाडीवर आहेत। जयकुमार गोरे हे मानखटावचे विद्यमान आमदार सुद्धा आहेत आणि त्यामुळे आता पहिल्या फेरीमध्ये जयकुमार गोरे हे आघाडी घेताना आपल्याला पाहायला मिळत आहे। तर दुसरीकडे कोथरूड मध्ये चंद्रकांत पाटील हे सुद्धा आघाडी घेताना दिसत आहेत। चंद्रकांत मोकाटे हे पिछाडीवर गेल्याचं पाहायला मिळत आहेत। मोकाटे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे उमेदवार आहेत आणि चंद्रकांत पाटील हे पहिल्या कलांमध्ये सुद्धा आघाडी घेताना आपल्याला पाहायला मिळतं। वडगाव चेरीमध्ये सुनील टिंगरे हे आघाडी घेताना आपल्याला पाहायला मिळत आहेत। पहिल्या कलांमध्ये सुनील टिंगरे सुद्धा आघाडीवर जाताना आपल्याला पाहायला मिळत आहेत। वडगाव शेरीची मागच्या काही दिवसांपासून जोरदार चर्चा सुरू होती। सुनील टिंगरे यांना शेवटच्या टप्प्यामध्ये उमेदवारी जाहीर करण्यात आली, तर विक्रोळीमधून सुनील राऊत हे आघाडीवर असल्याचं पाहायला मिळत आहे। विक्रोळीमधून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे उमेदवार सुनील राऊत हे आघाडीवर आहेत। शिवडीमध्ये जर आपण बघितलं अजय चौधरी हे आघाडी घेताना पाहायला मिळत आहेत। मनसेचे बाळा नांदगावकर पिछाडीवर जाताना दिसत आहेत। तब्बल 235 जागांचे कल झी24 तासच्या हाती आलेले आहेत। त्यामध्ये 115 ठिकाणी महायुती तर 109 ठिकाणी महाविकास आघाडीवर आहे। 10 ठिकाणी 11 ठिकाणी तब्बल इतर पक्ष आणि अपक्ष आघाडीवर असल्याचं पाहायला मिळतंय। लहान पक्ष सुद्धा मोठी कामगिरी करताना पाहायला मिळत आहेत। भाजप 68 ठिकाणी, शिवसेना 29, राष्ट्रवादी 16 ठिकाणी आघाडी घेताना आपल्याला पाहायला मिळत आहे। तर काँग्रेस 45, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे 31, राष्ट्रवादी शरद पवार गट 19 ठिकाणी आघाडी घेताना दिसतोय। भायखळ्यामध्ये मतमोजणी दरम्यान शॉर्ट सर्किटची घटना घडली। आताच्या घडीची एक मोठी बातमी आपण बघतोय। मीडिया सेंटरमध्ये शॉर्ट सर्किटची घटना घडलेली आहे। भायखळ्यातल्या मतमोजणी दरम्यान ही शॉर्ट सर्किटची घटना झालेली आहे। भायखळ्यामध्ये जर आपण बघितलं तर भायखळ्यामध्ये सुद्धा काटेकी टक्कर आपल्याला पाहायला मिळते आहे। पहिल्या फेरीमध्ये विखे पाटलांची 2300 मतांनी आघाडी घेतलेली आहे। पहिल्या फेरीचे मतमोजणीचे कल आपल्यापर्यंत येत आहेत आणि या सगळ्यामध्ये आघाडीवर जाताना दिसत आहेत विखे पाटील। पुन्हा एकदा जाऊयात न्यूज रूम मध्ये। काही महत्त्वाच्या घडामोडींचे अपडेट घेण्यासाठी आपल्या प्रतिनिधी श्वेता भालेकर आपल्या सोबत आहेत। श्वेता, अगदी संदीप, आपण पाहतोय आताची महत्वाची बातमी समोर आलेली आहे। पहिल्या फेरीमध्ये विखे पाटलांनी 2300 मतांची आघाडी घेतलेली आहे। पहिली फेरी झालेली आहे आणि पहिल्या फेरीचे जे कल समोर येत आहेत त्यामध्ये विखे पाटलांनी 2300 मतांची आघाडी घेतलेली आहे। आपण पाहतोय 115 जागांवर महायुतीने आघाडी घेतलेली आहे, तर महाविकास आघाडीने 109 जागांवर आघाडी घेतलेली आहे आणि इतर जे अपक्ष आणि छोटे पक्ष आहेत त्यांनी 11 जागांवर आघाडी घेतली आहे। 120 जागी महायुती आणि 112 जागी महाविकास आघाडी ही सध्या आघाडीवर असल्याचं पाहायला मिळते। सुरुवातीचे हे कल आहेत, तर अपक्षांनी 11 जागांवर आघाडी घेतलेली आहे। महत्त्वाची अपडेट समोर आलेली आहे। कोपरी पास पाखाडीतून एकनाथ शिंदे आघाडीवर आहे। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, ठाणे हा एकनाथ शिंदे यांचा बालेकिल्ला आहे। कोपरी पास पाखाडीमधून ते आघाडीवर आहेत। त्यांच्या विरोधात केदार दिघे हे
पिछाडीवर आहेत. कोपरी 5 पाखाडीमध्ये एकनाथ शिंदे विरुद्ध केदार दिघे असा सामना आहे आणि यामध्ये एकनाथ शिंदे सध्या आघाडीवर पाहायला मिळत आहेत. आताची महत्त्वाची बातमी आपण पाहतोय. वडाळ्यामधून कालिदास कोळंबकर हे आघाडीवर असल्याचं पाहायला मिळतंय. सुरुवातीचे कल हाती येत आहेत. पहिले कल आपण पाहतोय. 120 जागांवर महायुती आघाडीवर आहे तर 112 जागांवर महाविकास आघाडीनं आघाडी घेतलेली आहे. परंड्यामधून ताराजी सावंत आघाडीवर आहे. अत्यंत महत्त्वाचा असा हा मतदारसंघ आहे. परंड्यामधून ताराजी सावंत यांनी आघाडी घेतलेली आहे. कोथरूडमधून चंद्रकांत पाटील 5749 मतांनी आघाडीवर आहेत. कोथरूड मतदारसंघामध्ये चंद्रकांत पाटलांनी आघाडी घेतलेली आहे. 5749 मतांनी ते आघाडीवर आहेत. इतर जे अपक्ष आहेत आणि छोटे पक्ष आहेत त्यांनी 11 जागांवर आघाडी घेतलेली आहे. कोथरूडमधून चंद्रकांत पाटलांनी 5749 मतांची आघाडी घेतली आहे. तर 124 जागी सध्या महायुती आघाडीवर आहे आणि 117 जागांवर महाविकास आघाडी आघाडीवर असल्याचं पाहायला मिळतंय. 252 जागांचे कल झी 24 तासच्या हाती आलेले आहेत. अचूक आणि वेगवान अपडेट आपण झी 24 तासवर पाहतोय. सध्या 252 जागांचे कल हे हाती आलेले आहेत. 288 विधानसभा मतदारसंघाच्या जागा आहेत आणि 252 जागांवर हे सुरुवातीचे कल आपण पाहतोय. अपक्षांनी 11 जागी आघाडी घेतलेली आहे तर महायुती 124 जागांवर, महाविकास आघाडी 117 जागांवर आघाडीवर असल्याचं पाहायला मिळतंय. एकनाथ शिंदे कोपरी 5 पाखाडीमधून आघाडीवर आहेत. तसंच तानाजी सावंत यांनी परंडामधून आघाडी घेतलेली आहे. हर्षवर्धन पाटील यांनी इंदापूरमधून आघाडी घेतल्याचं पाहायला मिळतंय. तर आपण पाहतोय अगदी निवडणुकीच्या आधीच हर्षवर्धन पाटलांनी शरदचंद्र पवार यांच्या राष्ट्रवादीमध्ये त्यांनी प्रवेश केलेला होता आणि इंदापुरातून हर्षवर्धन पाटलांना उमेदवारी देण्यात आलेली होती आणि आता हर्षवर्धन पाटील हे इंदापूरमध्ये आघाडीवर असल्याचं पाहायला मिळतंय. अकोला पूर्वमधून रणधीर सावरकर आघाडीवर असल्याचं पाहायला मिळतंय. आताचे महत्त्वाचे अपडेट्स आपण पाहतोय झी 24 तासवर. महायुती 124 जागांवर आघाडीवर आहे. महाविकास आघाडी 117 जागांवर आघाडीवर आहे तर इतर जे 11 आहेत ते 11 जागांवर त्यांनी आघाडी घेतलेली आहे. अकोला पूर्वमधून रणधीर सावरकर हे आघाडीवर आहेत. सुरुवातीचे जे कल हाती येत आहेत त्यानुसार 252 जागांची सध्या आपल्यापर्यंत माहिती पोहोचलेली आहे. 252 जागांचे कल आपल्या हाती लागलेले आहेत. रणधीर सावरकर यांनी 1334 मतांची आघाडी घेतलेली आहे. अकोला पूर्व मतदारसंघामध्ये रणधीर सावरकर हे सध्या आघाडीवर आहे. आणि आताची एक महत्त्वाची अपडेट समोर आलेली आहे. येवल्यामधून छगन भुजबळ पिछाडीवर गेलेले आहेत. अतिशय महत्त्वाचा असा हा मतदारसंघ, सगळ्यांचं लक्ष याकडे लागलेलं आहे. ज्या बिग फाईट्स म्हणतोय त्यामध्ये येवल्यामध्ये छगन भुजबळ सध्या पिछाडीवर गेलेले पाहायला मिळत आहेत. तर आपण या संदर्भात आमचे सहकारी संदीपशी बोलणार आहोत. संदीप, आपण पाहतोय अतिशय धक्कादायक अशी आहे सुरुवातीचे कल आहेत. येवल्यामधून छगन भुजबळांनी पिछाडी घेतलेली आहे. अगदी येवल्यातून छगन भुजबळ पिछाडीवर जाताना आपल्याला पाहायला मिळतात. या सगळ्यामध्ये आपण बघितलं तर येवल्याच्या लढतीकडे संपूर्ण राज्याचं लक्ष होतं कारण छगन भुजबळ आणि माणिकराव शिंदेमध्ये हा सामना होता. छगन भुजबळांच्या विरोधामध्ये मनोज जरांगे पाटील सुद्धा या मैदानामध्ये येवल्याच्या उतरले होते. नाव न घेता त्यांनी इशारे दिले होते आणि आवाहन केलेलं होतं. या सगळ्यामध्ये आपण बघितलं पहिल्या टपाली मतदानामध्ये कुठेतरी छगन भुजबळ आघाडी घेताना पाहायला मिळाले होते. मात्र पहिले कल आले, पहिली फेरी झाल्यानंतर आपण बघितलं तर भुजबळ मागे पडताना पाहायला मिळतात. इचलकरंजीवरनं एक महत्त्वाची बातमी येते. राहुल आवाडे 3990 मतांनी आघाडीवर आहेत. राहुल आवाडे आपण बघतोय 3990 मतांनी आघाडी घेताना पाहायला मिळत आहे. तर ओवळा मतदारसंघामध्ये प्रताप सरनाईक हे शिवसेना शिंदे गटाचे उमेदवार आघाडीवर असल्याचं पाहायला मिळत आहे. प्रताप सरनाईक सुद्धा हे विद्यमान आमदार आहेत ओवळा माजीवाडा मतदारसंघाचे आणि पुन्हा एकदा ते शिवसेना शिंदे गटाचे उमेदवार आहेत. त्या ठिकाणी आघाडी पहिल्या फेरीमध्ये घेताना दिसत आहेत. पहिले जे कल हाती येत आहेत त्यामध्ये महायुती 127, महाविकास आघाडी 117 ठिकाणी आघाडीवर आहे. पुरंदरमधून विजय शिवतारे आघाडीवर आहेत. पहिल्या फेरीमध्ये 2500 मतांनी विजय शिवतारे यांनी आघाडी घेतलेली आहे. पुरंदरमध्ये आपण बघितलं तर शिवतारे जे शिवसेना शिंदे गटाचे उमेदवार आहेत त्यांनी आघाडी घेताना या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहे. या सगळ्यामध्ये 127 ठिकाणी महायुती आघाडी पाहायला मिळते तर 117 ठिकाणी महाविकास आघाडी तर 15 ठिकाणी आपण बघितलं तर इतर पक्ष हे आघाडीवर असताना पाहायला मिळतात. आपण बघतोय
कोपरी पाच पाखाडीमधून एकनाथ शिंदे हे आघाडीवर आहेत. एकनाथ शिंदे यांचा बालेकिल्ला आहे. नागपूर दक्षिण पश्चिम मधून उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आघाडीवर असल्याचं पाहायला मिळत आहे. बारामतीमधून अजित पवार आघाडीवर आहेत. त्याचबरोबर माहीम मधून मनसेचे अमित ठाकरे सुद्धा आघाडीवर आहेत. वरळीमधून आदित्य ठाकरे आघाडीवर आहेत. आपण या घडामोडी सगळ्या बघतोय. क्षणाक्षणाचे अपडेट अतिशय वेगवान झी 24 तासवर तुम्ही बघू शकता. अजित पवार हे 9,291 मतांनी आघाडीवर असल्याचं पाहायला मिळतं. पहिल्या फेरीमध्ये अजित पवार यांनी आघाडी घेतलेली. हे पहिले कल आपण बघतोय. पहिल्या फेरीमध्ये अजित पवार हे 9,291 मतांनी आघाडीवर आहेत, तर युगेंद्र पवार हे पिछाडीवर गेल्याचं आपल्याला पाहायला मिळतं. टपाली मतदानांमध्ये युगेंद्र पवार आघाडीवर होते, अजित पवार पिछाडीवर होते. मात्र पहिल्या फेरीमध्ये 9,000च्या वर मतांनी अजित पवार यांनी आघाडी घेतल्याचं पाहायला मिळतंय. बारामतीचा हा हाय व्होल्टेज ड्रामा आहे काका पुतण्यांमधला, आणि संपूर्ण देशाचं लक्ष या निवडणुकीकडे लागलंय. कन्नडमधून उदयसिंह राजपूत आघाडीवर असल्याचं पाहायला मिळतंय. कन्नड संभाजीनगर मधल्या कन्नड मतदारसंघावर सुद्धा अनेक आपण बघितलं तर दिग्गज उमेदवार रिंगणामध्ये असल्याचं पाहायला मिळतंय. रावसाहेब दानवे यांच्या कन्या आहे. त्याचबरोबर हर्षवर्धन जाधव सुद्धा त्या ठिकाणी मैदानात उतरले, तर कन्नडमधून उदयसिंह राजपूत हे आघाडी घेताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. एकीकडे भाजप जर आपण बघितलं तर सगळ्या या पहिल्या कलांमध्ये जर आपण बघितलं तर भाजप कुठेतरी सर्वाधिक जागांवर भाजप आघाडी घेताना आपल्याला पाहायला मिळत आहे. बारामतीमधली ब्रेकिंग बातमी आहे. बारामतीमध्ये अजित पवार हे 9,291 मतांनी आघाडी घेताना पाहायला मिळत आहेत, तर युगेंद्र पवार पिछाडीवर गेलेले आहेत. सावंतवाडीमध्ये बघूयात मंत्री दीपक केसरकर हे आघाडीवर आहेत. दीपक केसरकरांनी 1,500 मतांनी आघाडी घेतलेली आहे. हे पहिले कल बघतोय. पहिल्या फेरीमध्ये अनेक जण आघाडी पिछाडी आपण सर्वांच्या आघाड्या पिछाडी जे आहेत ते प्रेक्षकांपर्यंत पोहोचवतोय. सावंतवाडीमध्ये दीपक केसरकर हे आघाडीवर असताना पाहायला मिळत आहेत, तर दिग्रज मधून काँग्रेसचे माणिकराव ठाकरे हे आघाडीवर आहेत. आताच्या घडीची महत्वाची बातमी आपण बघतोय. माणिकराव ठाकरे हे आघाडी घेताना दिग्रज मधून पाहायला मिळत आहेत, तर जालन्यामध्ये अर्जुन खोतकर आघाडीवर आहेत. मालेगाव बाह्यमध्ये शिवसेनेचे दादा भुसे आघाडीवर आहेत. 4,000 मतांनी दादा भुसे आघाडी घेताना पाहायला मिळतात. टपाली मतदानामध्ये दादा भुसे काहीसे मागे पडले होते, मात्र पहिल्या फेरी अखेर दादा भुसेंनी आघाडी घेतलेली आहे. अद्वै हिरे हे पहिल्या फेरीमध्ये पिछाडीवर जाताना पाहायला मिळत आहेत, तर बेलापूरमध्ये राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे संदीप नाईक आघाडीवर आहेत. या ठिकाणी भाजपच्या मंदा म्हात्रे पिछाडीवर पडताना आपल्याला पाहायला मिळतात. बेलापूरच्या लढतीकडे सुद्धा संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष लागलेलं आहे, कारण संदीप नाईक यांनी भाजपमधून शरद पवार गटामध्ये प्रवेश करून त्यांना उमेदवारी देण्यात आली. त्यांनी भाजपच्या मंदा म्हात्रे यांच्यासमोर आव्हान दिलं. पुसदमध्ये इंद्रनील नाईक आघाडीवर आहेत. 2300 मतांनी इंद्रनील नाईक आघाडी घेताना पाहायला मिळतात. पुन्हा एकदा जाऊयात न्यूज रूम मध्ये. आपल्या प्रतिनिधी श्वेता भालेकर आपल्या सोबत आहेत. श्वेता, अगदी संदीप, आपण पाहतोय सुरुवातीचे हे कल आहेत आणि अत्यंत महत्त्वाचे जे दिग्गज नेते आहेत जे मैदानामध्ये उतरलेले आहेत ते आघाडीवर असल्याचं पाहायला मिळते. महत्त्वाचे अपडेट्स दिग्रजमधून समोर येत आहेत. संजय राठोड हे पिछाडीवर असल्याचं पाहायला मिळते. संजय राठोड हे मंत्री आहेत, मात्र दिग्रजमधून ते आपल्याला पिछाडीवर असल्याचं पाहायला मिळते. तर आताची महत्वाची बातमी आपण पाहतोय. मालेगाव बाह्यमध्ये शिवसेनेचे दादा भुसे यांनी आघाडी घेतलेली आहे. जवळपास 4,000 मतांनी त्यांनी आघाडी घेतलेली आहे. वांद्रे मतदारसंघामध्ये नेमकं काय आहे, तर वांद्रे मतदारसंघामध्ये विलंब झालेला आहे. तांत्रिक अडचण आलेली आहे आणि त्यामुळे मतमोजणीला विलंब होत आहे. आताची महत्वाची बातमी आपण पाहतोय. तांत्रिक अडचणीमुळे मतमोजणीला विलंब झालेला आहे. वांद्रे मतदारसंघामध्ये सध्या मतमोजणी खोळंबलेली आहे. सध्या विलंबानं ही मतमोजणी होते. 132 जागांवर महायुती आघाडीवर आहे, तर महाविकास आघाडी सध्या 122 जागांवर आघाडीवर आहे असं पाहायला मिळत आहे. इतर जे आहेत छोटे पक्ष आणि अपक्ष यांनी 16 जागांवर आघाडी घेतलेली आहे. काटेकी टक्कर महायुती आणि महाविकास आघाडीमध्ये आपल्याला पाहायला मिळते. बार्शीमधून राजेंद्र राऊत हे 1,166 मतांनी आघाडीवर आहेत. आताची महत्वाची बातमी आपण पाहतोय. बार्शी मतदारसंघातून पहिले कल आपण हाती आलेले आहेत. राजेंद्र राऊत यांनी 1,166 मतांनी आघाडी घेतलेली आहे. तर कोल्हापूर दक्षिण मतदारसंघामधले अपडेट समोर आलेले आहेत. कोल्हापूर दक्षिण मतदारसंघामध्ये पहिल्या फेरी अखेर कोल्हापूर दक्षिण मधून अमोल महाडिक यांनी 697 मतांनी ते आघाडीवर आहेत. भाजपचे अमल महाडिक यांनी 697 जागांवर सध्या आघाडी घेतलेली आहे. तर शहादामध्ये तिसऱ्या फेरीमध्ये भाजपचे राजेश पाडवी हे 700 मतांनी आघाडीवर असल्याचं पाहायला मिळतंय.
तर आता आपण ग्राफिक्सच्या माध्यमातून पाहतोय काँग्रेस 49 जागांवर, वरळीतून एक महत्त्वाची बातमी समोर आलेली आहे। वरळीमध्ये सध्या संथ गतीनं मतमोजणी सुरू आहे। अद्याप पोस्टल मतं सध्या मोजली जात आहेत। अत्यंत संथ गतीनं मतमोजणी वरळीमध्ये सुरू आहे। वरळीमध्ये तिरंगी लढत पाहायला मिळते। वरळीमध्ये आदित्य ठाकरे, तर आताची महत्त्वाची बातमी आपण पाहतोय, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि शिंदेची शिवसेना यांच्यामध्ये काटेकी टक्कर आहे। एकनाथ शिंदे यांच्या शिलेदारांची 28 जागी त्यांनी मुसंडी मारलेली आहे। कोणती शिवसेना निवडणुकीमध्ये बाजी मारणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। नागपूर दक्षिण पश्चिम मधून देवेंद्र फडणवीस आघाडीवर आहेत। सुरुवातीचे हे कल आपण पाहतोय, 3000 मतांनी देवेंद्र फडणवीसांनी आघाडी घेतलेली आहे। तर ठाणे शहरमध्ये संजय केळकर सध्या आघाडीवर आहेत। आताची महत्त्वाची बातमी आपण पाहतोय, ठाणे शहरमध्ये संजय केळकर यांनी आघाडी घेतलेली आहे। औरंगाबाद पश्चिम मध्ये काय स्थिती आहे, तर औरंगाबाद पश्चिम मध्ये संजय शिरसाट यांनी आघाडी घेतलेली आहे। संजय शिरसाट 500 मतांनी आघाडीवर आहेत। औरंगाबाद पश्चिम मध्ये सुद्धा सर्वांचं लक्ष लागलेलं आहे आणि त्या ठिकाणी संजय शिरसाट यांनी सध्या 500 मतांनी आघाडी घेतलेली आहे। तर कळवा मुंब्रामध्ये जितेंद्र आव्हाड यांनी आघाडी घेतलेली आहे। राष्ट्रवादी विरुद्ध राष्ट्रवादी असा सामना अनेक ठिकाणी पाहायला मिळतोय। शिवसेना विरुद्ध शिवसेना असा सुद्धा सामना पाहायला मिळतोय। शिवसेना आणि राष्ट्रवादीमध्ये फूट पडल्यानंतरची ही पहिलीच विधानसभा निवडणूक आहे आणि सुरुवातीचे कल आपण पाहतोय, धुळे शहरमधून अनुप अग्रवाल। डोंबिवलीमध्ये काय सध्या स्थिती आहे, तर डोंबिवलीमध्ये भाजपचे रवींद्र चव्हाण हे आघाडीवर आहेत। 2800 मतांनी त्यांनी आघाडी घेतलेली आहे। डोंबिवलीमध्ये भाजपचे रवींद्र चव्हाण हे आघाडीवर आहेत। ते मंत्री सध्या सुद्धा आहेत। डोंबिवलीमध्ये सध्या त्यांनी आघाडी घेतलेली आहे। अत्यंत महत्त्वाची अशी ही निवडणूक आहे। अनेक ठिकाणी काटेकी टक्कर आपल्याला पाहायला मिळते। शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि शिवसेनेमध्ये काटेकी टक्कर आहे। उद्धव ठाकरे यांचे 41 ठिकाणी उमेदवार हे, तर एक महत्त्वाची बातमी कोपरी पास आघाडीमधून आहे। एकनाथ शिंदे निवडणुकीच्या रिंगणामध्ये उतरलेले आहेत आणि त्यांनी सध्या 4000 मतांची आघाडी घेतलेली आहे। कोपरी पास आघाडीमधून एकनाथ शिंदे आघाडीवर आहेत। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी 4000 मतांची सध्या आघाडी घेतलेली आहे। शिवसेनेचा बालेकिल्ला आणि आता फूट पडल्यानंतर एकनाथ शिंदे यांचा तिकडे मोठा प्रभाव आहे आणि कोपरी पास आघाडीमधून एकनाथ शिंदे सध्या आघाडीवर आहेत। 275 जागांचे कल सध्या आपल्यापर्यंत पोहोचलेले आहेत। महायुती 135 जागांवर, महाविकास आघाडी 124 जागांवर आघाडीवर आहे। 16 इतर अपक्ष आणि छोटे पक्ष हे आघाडीवर आहेत। तर आता पुन्हा आपण जाणार आहोत माझे सहकारी संदीप यांच्याकडे। संदीप, गणेश हाके हे आघाडीवर असल्याचं पाहायला मिळत आहे। श्वेता, आपण बघतोय की मोठ्या प्रमाणावर आघाडी आणि महत्वाचे कल हाती येताना दिसत आहेत। पहिल्या फेरीमध्ये अनेक दिग्गज पिछाडीवर तर अनेक दिग्गज आघाडीवर पाहायला मिळत आहेत। 135 ठिकाणी महायुती, 124 ठिकाणी महाविकास आघाडी ही आघाडीवर आहे। 16 ठिकाणी लहान पक्ष आणि अपक्षांनी बाजी मारताना पाहायला मिळत आहे। हे कलांमध्ये ते आघाडी घेताना आपल्याला पाहायला मिळत आहेत। तर या सगळ्यामध्ये अहमदपूरचे कल हाती येत आहेत। गणेश हाके हे आघाडीवर असल्याचं पाहायला मिळत आहे। सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे 275 जागांचे कल झी 24 तासच्या हाती आलेले आहेत। सर्वात वेगवान कल पोहोचवण्याचा प्रयत्न झी 24 तास तुमच्यापर्यंत कल पोहोचवण्याचा प्रयत्न करतोय। अपक्ष आणि छोटे पक्ष 16 ठिकाणी आघाडीवर आहेत। कोपरी पास आघाडीतून एकनाथ शिंदे हे आघाडीवर असल्याचं पाहायला मिळतंय। एकनाथ शिंदे हे 4000 मतांनी आघाडीवर आहेत। एकनाथ शिंदे यांचा हा कोपरी पास आघाडी मतदारसंघ बालेकिल्ला आहे। या 3 वेळाला तिथून ते आमदार सुद्धा राहिलेले आहेत। घाटकोपर पश्चिम मधून आपल्याकडे कल येत आहेत पहिल्या फेरीमध्ये। पुढची एक महत्वाची बातमी बारामती मधून येते। पहिल्या फेरीमध्ये बारामतीत अजित पवारांची 3 आपण बघतोय की आघाडीवर बारामतीमधून अजित पवार पाहायला मिळतात। युगेंद्र पवार पिछाडीवर गेल्याचं पाहायला मिळतंय। पुण्यातील 4 विद्यमान आमदार हे आघाडीवर गेलेले आहेत। त्यामध्ये चंद्रकांत पाटील, सिद्धार्थ शिरोळे आघाडीवर आहेत आणि त्यामध्ये सुनील टिंगरे, चेतन तुपे हे सुद्धा आघाडीवर असल्याचं पाहायला मिळतंय। ईव्हीएमच्या मतमोजणीमध्ये चंद्रकांत पाटील हे आघाडीवर असल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। हे सुरुवातीचे कल आहेत। सुरुवातीच्या कलांमध्ये पुण्यातील 4 विद्यमान आमदार हे आघाडीवर असल्याचं पाहायला मिळतंय। भाजप 76, शिवसेना 34, राष्ट्रवादी 22 जागांवर आघाडीवर आहे। काँग्रेस 53, शिवसेना ठाकरे गट सुद्धा चांगली आघाडी घेताना आपल्याला पाहायला मिळतंय। सर्व 288 जागांचे कल हाती आलेले आहेत। 142 जागी महायुती तर 130 जागी आपल्याला
महाविकास आघाडी दिसते, तर छोटे पक्ष आणि अपक्ष हे 16 ठिकाणी आघाडीवर असल्याचं पाहायला मिळत आहे. प्रमुख लढती आहेत त्यांवर सुद्धा आपण फोकस करतोय आणि या सगळ्यांचे कल तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करतोय. पहिल्या फेरीचे कल हाती आलेले आहेत. आपल्यासोबत अनुपमा आपल्या सहकारी आपल्या सोबत आहेत. अनुपमा, आपण बघतोय 288 जागांचे कल येत आहेत. महायुती आणि महाविकास आघाडीमध्ये काटेकी टक्कर या कलांमध्ये पाहायला मिळते. अनुपमा, खरे संदीप, आणि या क्षणाची सगळेजण वाट पाहत होते. कल नेमके कोणाच्या बाजूने आहेत हे बघणं अत्यंत महत्त्वाचं होतं आणि आता हे 288 म्हणजे सर्वच्या सर्व जागांचे कल हातात आलेले आहेत आणि महायुतीकडे आहेत 142 अंक, मवियाकडे आहेत 130 आणि इतर 16. सगळ्यात महत्त्वाची आणि मोठी बातमी आपण पाहतोय. आता जाऊया आपण काही कलांकडे. मोहोळमधून राजू खरे सध्या आघाडीवर आहेत. महत्त्वाची बातमी आपण पाहतोय. रावेरमधून धनंजय चौधरी आघाडीवर आहेत. सर्वच्या सर्व कल आता हाती आलेले आहेत आणि त्यातली सगळ्यात महत्त्वाची बातमी आपण ही पाहतोय. सोलापूर मध्य मतदारसंघात मतमोजणी रखडल्याचं कळतंय. अद्यापही पोस्टल मतमोजणी सुरू झालेली नाही अशी बातमी कळतीये आणि मतमोजणी रखडल्यानंतर उमेदवार प्रतिनिधी आता कंटाळलेले आहेत. सर्व 288 जागांचे कल झी 24 तासच्या हाती आलेले आहेत. 142 जागी महायुती तर 130 जागी मविया आघाडीवर आहे. अपक्ष आणि छोटे पक्ष 16 ठिकाणी आघाडीवर आहेत. अशा प्रकारे 288 म्हणजे सर्व जागांचे कल आता झी 24 तासच्या हाती आलेले. सगळ्यात आधी वेगवान अचूक बातमी आपल्यापर्यंत झी 24 तास पोहोचवत आहे. कलांमध्ये सध्या महायुतीनं आघाडी घेतलेली आहे. सोलापूर मध्य मतदारसंघात मतमोजणी रखडल्याचं कळतंय आणि पोस्टल मतमोजणी सुरू झालेली नाहीये आणि ही मतमोजणी रखडली आहे. त्यामुळे सध्या उमेदवार आणि तिथले कार्यकर्ते कंटाळलेले दिसत आहेत. तर पोस्टल मतमोजणी अजूनही सोलापूरमध्ये सुरू झालेली नाहीये. संजय काका पाटील पिछाडीवर गेलेले. सगळ्यात महत्त्वाची बातमी आपण पाहतोय. रोहित पाटील 406 मतांनी आघाडीवर आहेत. सांगलीमधून महत्त्वाची बातमी. अचलपूर मतदारसंघातून बच्चू कडू आता आघाडीवर आलेले आहेत. कलांमध्ये बदल दिसत आहेत. अचलपूरमध्ये मतदारसंघातून बच्चू कडू आघाडीवर आहेत. जाऊया पुढच्या महत्त्वाच्या बातमीकडे. 288 जागांचे कल झी 24 तासच्या हाती आलेत आणि आपण हे पाहतोय. 140 जागांवर महायुती, 132 जागांवर मविया आघाडीवर, अपक्ष आणि छोटे पक्ष 16 ठिकाणी आघाडीवर आहेत. संदीप, 288 जागांचे कल हातात आलेले आहेत आणि त्यामध्ये महायुतीची सरशी सध्या तरी दिसतीये. अगदी अनुपमा, मात्र या सगळ्यामध्ये कलांमध्ये बदल होताना आपल्याला पाहायला मिळत आहे. 15चा फरक होता तो आता कुठेतरी 8 वर आल्याचं पाहायला मिळत आहे. महायुती 140 तर महाविकास आघाडी 132 जागांवर आघाडीवर आपल्याला पाहायला मिळत आहे. ग्राफिकच्या माध्यमातून बघूयात कशा पद्धतीनं ही आघाडी पिछाडी सुरू आहे. महायुती जी आहे ते 142 जागांवर आघाडीवर पाहायला मिळत आहे. महाविकास आघाडी आपण बघतोय 132 जागांवर आघाडीवर असल्याचं पाहायला मिळत आहे आणि हा जो आकडा आहे तो आता कुठेतरी आपण बघितलं तर 130 जागांवर आघाडीवर असल्याचं पाहायला मिळत आहे. भाजप 76, त्याचबरोबर इतर पक्ष जे आहेत ते सुद्धा 16 ठिकाणी, लहान पक्ष आणि इतर पक्ष हे 16 ठिकाणी आघाडीवर असल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे. कुठेतरी या कलांमध्ये थोडासा आता बदल होताना दिसतोय. पोस्टल नंतर पहिली फेरी, पहिल्या फेरीनंतर काहीसा बदल. बेलापूरमध्ये भाजपच्या मंदा म्हात्रे यांनी आघाडी घेतलेली आहे. काही वेळापूर्वी जर आपण बघितलं तर मंदा म्हात्रे पिछाडीवर होता, मात्र आता मंदा म्हात्रेंनी तब्बल 1,500 मतांची आघाडी घेतलेली आहे. संदीप नाईक हे पिछाडीवर पडताना आपल्याला पाहायला मिळत आहे. त्यामुळे आघाडी पिछाडी ही चालू आहे. काटेकी टक्कर आपल्याला पहिल्या फेरीनंतर आपल्याला पाहायला मिळत आहे. कणकवलीमध्ये दुसऱ्या फेरीमध्ये सुद्धा नितेश राणे आघाडीवर आहे. दुसऱ्या फेरीमध्ये 4,400 मतांनी नितेश राणे आघाडीवर घेताना पाहायला मिळत आहेत आणि दुसऱ्या फेरीमध्ये सुद्धा वैभव नाईक या ठिकाणी कुडाळमध्ये पिछाडीवर आपल्याचं कल्याण पूर्व मधून सुलभा गायकवाड आघाडीवर असल्याचं पाहायला मिळत आहे. सगळ्याच मतदारसंघामध्ये आपण बघितलं काटेकी टक्कर आहे. अंधेरी पश्चिम मधून भाजपचे अमित साटम आघाडीवर आहेत. कल्याण पूर्व मधून सुलभा गायकवाड आघाडीवर असल्याचं पाहायला मिळत आहे. आपण बघतोय मनसे 1, वंचित 2 ठिकाणी आघाडीवर आहे. वरळीमध्ये आदित्य ठाकरे हे आघाडीवर आहेत. आदित्य ठाकरेंनी पहिल्या फेरीमध्ये 308 मतांची आघाडी घेतलेली आहे. आघाडी थोड्याशा कमी मतांची आहे, मात्र आदित्य ठाकरे पहिल्या फेरी अखेर आघाडीवर असल्याचं पाहायला मिळत आहे. 140 ठिकाणी आपल्याला बघतोय की महायुती 132 ठिकाणी, महाविकास आघाडी इतर आणि लहान पक्ष 16 ठिकाणी आघाडीवर, काँग्रेस 53, शिवसेना ठाकरे गट 33, राष्ट्रवादी शरद पवार गट 36 ठिकाणी आघाडीवर पाहायला मिळते. मनसे 1, वंचित 2 आणि इतर 13 ठिकाणी आघाडीवर असल्याचं पाहायला मिळते. भाजप 82, शिवसेना शिंदे गट 35, राष्ट्रवादी 23 ठिकाणी आघाडीवर आहे. या सगळ्या अजून घडामोडी पाहण्यासाठी जाऊयात पुन्हा एकदा न्यूज रूम मध्ये. आपल्या प्रतिनिधी श्वेता भालेकर आपल्या सोबत आहेत. श्वेता,
अगदी संदीप, अनेक ठिकाणी बहुरंगी आणि चौरंगी तिरंगी लढत आपल्याला पाहायला मिळते आणि आताच एक महत्त्वाचं अपडेट समोर आलेलं आहे. कणकवली मधली एक महत्त्वाची अपडेट समोर आलेली आहे. औरंगाबाद पश्चिम मध्ये शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे हा पक्ष आघाडीवर आहे. संजय शिरसाट पिछाडीवर गेलेले आहेत. आताचं महत्त्वाचं अपडेट, मगाशी संजय शिरसाट हे आघाडीवर होते, मात्र आता ते पिछाडीवर गेलेले आहेत. तिकडे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षानं आघाडी घेतलेली आहे. आताची महत्त्वाची अपडेट आपण पाहतोय. औरंगाबाद पश्चिम मध्ये आपल्याला आघाडी पिछाडीचा खेळ पाहायला मिळतोय. संजय शिरसाट मगाशी आघाडीवर होते, मात्र ते आता पिछाडीवर गेलेले आहेत. येवल्याची एक महत्त्वाची बातमी समोर आलेली आहे. राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे माणिकराव शिंदे यांनी आघाडी घेतलेली आहे. आताची महत्त्वाची अपडेट आपण पाहतोय येवल्यामधून. येवल्यामध्ये छगन भुजबळ पिछाडीवर गेलेले आहेत. येवला हा मतदारसंघ खूप महत्त्वाचा आहे. छगन भुजबळ यांना इथे धक्का बसताना पाहायला मिळतोय. राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे माणिकराव शिंदे हे सध्या आघाडीवर आहे. एकेकाळचे माणिकराव शिंदे हे भुजबळ यांच्यासोबतचे सहकारी होते आणि आता ते त्यांच्या विरोधातच निवडणुकीला सामोरे गेले होते आणि येवल्यामध्ये छगन भुजबळ सध्या पिछाडीवर असल्याचं पाहायला मिळतंय. शेतकऱ्यांचे प्रश्न असतील किंवा मराठा आरक्षणाचा मुद्दा असेल, हा खूप महत्त्वाचा ठरला होता या निवडणुकीमध्ये आणि त्यामुळे येवल्यामध्ये आता आपण पाहतोय माणिकराव शिंदे यांनी 1300 मतांनी ते सध्या त्यांनी आघाडी घेतलेली आहे आणि छगन भुजबळ हे पिछाडीवर गेलेले आहेत. अनेक ठिकाणी आपल्याला काटेकी टक्कर पाहायला मिळते. अगदी काही मतांचा फरक सुद्धा पाहायला मिळतोय. राष्ट्रवादीमध्ये शरदचंद्र पवार पक्षाचे माणिकराव शिंदे हे आघाडीवर आहेत. 1300 मतांनी त्यांनी आघाडी घेतली आहे. तर आणखी एक महत्त्वाची बातमी समोर आली आहे. वरळीमध्ये काटेकी टक्कर पाहायला मिळते. वरळी सुद्धा तिरंगी लढत. पहिल्या फेरी अखेर आदित्य ठाकरे यांनी केवळ 308 मतांनी आघाडी घेतली आहे. वरळीमध्ये तिरंगी लढत आहे. आदित्य ठाकरे ठाकरेंच्या शिवसेनेकडून, तर मनसेकडून संदीप देशपांडे आणि शिंदेच्या शिवसेनेकडून मिलिंद देवरा निवडणुकीच्या रिंगणामध्ये उतरलेले आहेत आणि सध्या जे कल समोर येतात त्यामध्ये काटेकी टक्कर पाहायला मिळते. पहिल्या फेरी अखेर केवळ 308 मतांनी आदित्य ठाकरे आघाडीवर आहेत. आणखी एक महत्त्वाची बातमी आपण पाहतोय. भोकरदनमध्ये दुसऱ्या फेरीमध्ये संतोष दानवे हे आघाडीवर गेलेले आहे. चंद्रकांत दानवे यांनी पिछाडी घेतलेली आहे. आताची महत्त्वाची बातमी, भाजपचे संतोष दानवे यांनी आघाडी घेतलेली आहे. 3263 मतांची त्यांनी आघाडी घेतलेली आहे आणि यामध्ये चंद्रकांत दानवे हे पिछाडीवर गेलेले आहेत. रावसाहेब दानवे यांचे ते पुत्र आहेत संतोष दानवे आणि त्यांनी आता भोकरदनमध्ये आघाडी घेतलेली आहे. चंद्रकांत दानवे पिछाडीवर पडलेले आहेत. काटेकी टक्कर अनेक ठिकाणी पाहायला मिळते. आघाडी पिछाडी सुद्धा आपण पाहतोय. सुरुवातीचे हे कल आहेत. आणखी एक महत्त्वाची बातमी, दुसऱ्या फेरी अखेर 6975 मतांनी अजित पवार यांनी आघाडी घेतलेली आहे. काहीसे अजित पवार हे पिछाडीवर पडलेले होते, मात्र आता दुसऱ्या फेरी अखेर 6975 मतांनी अजित पवार आघाडीवर गेलेले आहेत. आणि आता आपण